नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी प्रणिता. आज नवीन एक व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आले. तर आता बाहेर सध्या खूप थंडी आहे. तर थंडीच्या सीझनमध्ये आपल्या पोटामध्ये गरमीही पाहिजे. तर गरमीसाठी आपल्याला गरम वस्तूंची गरज आहे. तर आज तुम्हाला मी माझ्या पद्धतीने मेथीचे लाडू कसे बनवतात ते मी तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी साहित्य मी तुम्हाला दाखवते आणि हां, बाळंत झाल्यानंतर सुद्धा हे लाडू आपण बाळंतिणीला देऊ शकतो. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघा. जसं मी प्रमाण आणि साहित्य दाखवलंय ते बघून तुम्ही तसं तुमच्या बाळंतिणीला पण जे कोण घरात असेल, बाळंतीण झालेली बाई, तिला तुम्ही हा लाडू हे बनवून देऊ शकता. तर चला तर आपण साहित्याकडे वळूया. हे सर्वात अगोदर मी गव्हाचं पीठ घेतलं अर्धा किलो. आपण गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं नाही, कारण चाळल्यानंतर सगळी सत्व जातात आणि ती सत्वच तर आपल्याला खरी पाहिजेत, खरी गरज आहे. त्यासाठी आता आपल्याला हे पीठ न चाळता घ्यायचं आहे. ही वेलची पावडर आहे आणि जायफळ पावडर मी तयार करून ठेवली आहे. पाव किलो मी खोबरं घेतलं आहे, किसून घेतलं आहे. आता किसलेलं खोबरं थोडं जाड आहे, तर मी मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेणार आहे. फिरवून घेतल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन. हा ओवा घेतला आहे मी. ओवा जो 50 ग्राम ओवा आहे, त्यापेक्षा आपल्याला कमी घ्यायचा आहे आणि हा 300 ग्राम मी गूळ घेतला आहे. तुम्ही जास्त तुम्हाला गोड हवे असतील, तर त्यानुसार तुम्ही गूळ ॲड करू शकता. पण शक्यतो जास्त हा गोड नाही पाहिजे आणि हां, गूळच घ्यायचा आहे. काळा गूळ घेतला आहे मी, बारीक चिरून घेतला आहे. कारण गुळामध्ये खूप गूळ हा फायदेशीर आहे आपल्या आरोग्यासाठी आणि शक्यतो गुळाचेच लाडू खायचे. कारण गुळामध्ये खूप कॅल्शियम आहे आणि गूळ गरमीसाठी पण खूप चांगला असतो. त्यानंतर मखाणे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जमत असेल तर तुम्ही मखाणे घेऊ शकता. कुठेही बाजारात, शॉपमध्ये कुठल्याही मखाणे मिळून जातात किंवा डीमार्टमध्ये पण मिळतात. त्यानंतर अक्रोड घेतलेत मी 50 ग्राम. ह्या मी 50 ग्राम खारका घेतल्या आहेत. 50 ग्राम मेथी घेतली अख्खी. हलीम घेतलाय मी 50 ग्राम. काळ्या मनुका आणि साध्या मनुका मी 50 ग्राम घेतल्या आहेत. काजू घेतलेत 50 ग्राम. बदाम मी 50 ग्राम घेतले आणि 100 ग्राम मी हलीम घेतलाय. सॉरी, डिंक घेतलाय मी 100 ग्राम आणि तूप घेतले मी पाव किलो. तर ह्याच्यापेक्षा जास्तही तूप लागू शकतं, आपल्याला अंदाज नाही आहे, पण मी पाव किलो तूप तुम्हाला दाखवलं आहे. तर हे असं सगळं साहित्य आहे. एकदा तुम्ही बघून घ्या. आता आपण हे एक एक साहित्य आपल्याला छानपैकी खमंग अगदी तुपावरती भाजून घ्यायचे. तर तुम्हाला मी दाखवते. चला तर मग आपण कृतीकडे वळूया. सगळ्यात आधी अगोदर आपण कढई गरम करून घेतली. आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये मेथी भाजून घेणार आहोत. अगदी मंद आचेवरती आपल्याला मेथी भाजून घ्यायची. जास्त पण अगदी काळी एकदम करपवून नाही टाकायची, कारण का माहिती आहे, हे लाडू केल्यानंतर खूप कडू होतील. जेवढी तुम्ही मेथी जास्त भाजाल तेवढे लाडू आपले कडू होणार आहेत. त्यामुळे आपल्याला हलकी अगदी गरम म्हणजे मिक्सरमधून आपल्याला याची पावडर करून घ्यायची. त्यामुळे आपल्याला हलकी, एकदम हलकी अशी आपल्याला गरम करून घ्यायची. मेथीला सुगंध यायला लागला ना की समजायची की आपली मेथी भाजून झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. तुम्ही बघू शकता अगदी हलक्याशा रंगावरती मी मेथी भाजलेली आहे. आता आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक पूड काढून घ्यायची याची. हे खारीक आहेत ते मी बारीक चिरलेत आणि आता आपण हलक्या रंगावरती 5 मिनिटासाठी आपण हे असे परतून घ्यायचे. म्हणजे त्याच्यामधलं जे ओलसरपणा असतो तो पूर्ण नष्ट होऊन जाईल आणि हे असे बारीक करायचे, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये छानपैकी वाटले जातात. कारण आपल्याला ह्याची पावडर बनवायची. जर तुम्ही मोठेच्या मोठे तसेच वाटलात तर मिक्सरचं भांडं खराब होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही असे बारीक तुकडे करा आणि थोडे हलके हलके अगदी हलक्या रंगावरती आपल्याला हे परतून घ्यायचे 5 ते 7 मिनिटं. तर आपले झालेले ते. आता आपण हे मिक्सरमध्ये ह्याची एकदम बारीक पण नाही, थोडी अशी बारीक, अगदी पण बारीक नाही म्हणता येणार, थोडीशी जाडसर अशी आपल्याला पावडर करून घ्यायची.
आता आपण आहे ना खोबरं भाजून घेणार आहोत. खोबरं पण तसंच आपल्याला मंद आचेवरती अगदी हलक्या रंगावरती आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. पण खोबरं भाजता वेळी एक काळजी घ्यायची की खोबरं कच्चं राहिलं नाही पाहिजे, कारण कच्चं राहिलं खोबरं तर लाडू आपले थोड्या दिवसांनी म्हणजे अगदी 8-10 दिवसांनी खवट होतील. त्यामुळे सगळ्यात अगोदरचं महत्त्वाची टीप, खोबरं आपल्याला अगदी मंद आचेवरती खमंग अगदी गुलाबी रंगावरती आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. आणि गॅस अगदी कमी आपल्याला ठेवूनच खोबरं भाजायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे. खोबऱ्याचा रंग अगदी गुलाबी रंगावरती आपलं खोबरं हे भाजून झालेलं आहे. तर आता आपण हे खोबरं काढून घेऊया. आता ना तूप आपण कमीच गॅसवरती गरम करून घेतलंय. तर आता आपण हे बदाम आहेत ना, काजू, अक्रोड, आपण आता हे ना हलके अगदी थोडंसं अगदी 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला रंग बदलेपर्यंत हे पण आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत. तुपामध्ये भाजायचं कारण म्हणजे नंतर खवट नाही झाले पाहिजेत लाडू, त्यासाठी आपल्याला अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे. आता आपले हे ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत. आता थंड झाले की आपण ह्याला मिक्सरमधून अबडधोबड अशी आपण याची पूड करून घेऊया. आपण काळ्या मनुका आणि साध्या मनुका घेतल्या होत्या, त्यासुद्धा आपण तुपामध्ये हलक्या रंगावरती भाजून घेतलेल्या आहेत. आता आपण आहे ना मखाने भाजणार आहोत. तर हे असे मखाने गॅस कमी करूनच आपल्याला मखाने सुद्धा भाजून घ्यायचे. इकडे मी कढईमध्ये एका ना ओवा घेतलाय भाजायला. अगदी रंग बदलेपर्यंत 5 ते 7 मिनिटात आपला हा ओवा भाजला जातो. अगदी रंग भाजलेपर्यंतच आपल्याला भाजायचा आहे आणि स्मेल आला ओव्याचा की समजायचं आपला ओवा भाजून झालेला आहे. आता मी अगदी सेम ओवा भाजला तसाच मी आता हलीम पण भाजून घेते. कोरडाच भाजायचा आहे, याच्यामध्ये तूप वगैरे काही घालायचं नाही आहे. आता हलीमचा रंग बदलला आहे, आपला हलीम भाजून झाला आहे. तर मी गॅस बंद केला आहे. अशा पद्धतीने हे मी खोबरं भाजून बारीक मिक्सरला फिरवून, ही खारीक पण मी अगदी मिक्सरला बारीक पावडर केली. बारीक नाही म्हणता येणार, थोडीशी जाडसर अशी खारीक केली आहे. तुम्ही बघू शकता. ही ड्रायफ्रूट पावडर आणि ही मेथीची पावडर, हे सगळे मी मिक्सरमधून फिरवून घेतले आणि सगळी साहित्य मी भाजून मिक्सरला लावून घेतले. आता आपण गव्हाचं पीठ घेतलंय भाजायला. तर गव्हाच्या पीठ भाजता वेळी आपल्याला ना तूप घालून घ्यायचंय. आणि आता हे पीठ आपल्याला सतत हलवून, जसं जसं पीठ आपलं भाजत जाईल त्याचा अंदाज घेत आपल्याला तूप पण लागेल, ते तूप घालून घ्यायचंय. आणि अगदी आपल्याला मंद आचेवरती हे पीठ रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. त्यासाठी तुम्हाला सतत पीठ हलवावं लागणार आहे. आता आपलं मेहनतीचं काम सुरू झालंय, कारण ह्याच्यामध्ये एकही गुठळी न होता पीठ करपलं पण नाही पाहिजे. त्यामुळे सतत आपल्याला हलवत राहावं लागणार आहे. अगदी 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे पीठ लागणार आहे भाजायला.
त्यामुळे आपल्याला सगळ्या बाजूने अगदी हलक्या रंगावरती पीठ भाजेपर्यंत हलवून घ्यायचंय. लाडू पौष्टिक पण आहेत आणि बनवायला पण पाहिजेत, आरोग्यासाठी पण चांगले आहेत, पण त्याबरोबर मेहनत पण खूप आहे. पण ती मेहनत आपण स्वतः घेऊन घरी बनवण्यात जी मजा आहे ती बाहेरच्या विकतच्या लाडूमध्ये नाही आहे. आणि आपण अगदी आपल्या मेहनतीने हे काम आपण करतोय, पण त्यामध्ये आनंद पण आहे. मनापासून करा, सगळं काही छान होतं. तर आता तुम्ही बघू शकता पिठाचा हलका हलका रंग बदलत चाललेला आहे. आणि हे लाडू म्हणजे एखादी बाई प्रेग्नेंट असेल तर तिला हे लाडू नाही द्यायचे, कारण लाडू हे सगळं प्रमाण याच्यामध्ये आपण जे साहित्य घातलंय ते गरम असतं, त्यामुळे तिला प्रेग्नेन्सीमध्ये द्यायचे नाही आहेत. हे लाडू डिलेवरी झाल्यानंतर तुम्ही तिला खायला देऊ शकता. ह्याच्यामुळे कंबरदुखी, हाडदुखी वगैरे जो काही त्रास असेल आणि आपल्या शरीराला उष्णता म्हणजे थंडीमध्ये शक्यतो उष्णता पाहिजे, त्यासाठी आपल्याला हे गरम सगळे पदार्थ आपल्या पोटात गेले पाहिजे. नाहीतर आपण सहजी आपण ओवा वगैरे काही खात नाही. मेथीसुद्धा आपल्या पोटामध्ये शक्यतो कमी जाते, आपण नाहीच खात, कारण ती कडू असते, त्यामुळे आपण खात नाही. आता तरी ठीक आहे, आताच्या बायका एवढ्या कडू पदार्थ खात नाहीत, म्हणून ही पिठं वगैरे अशी, हे गव्हाचं पीठ पण पौष्टिक आहे खूप, पण गव्हाचं पीठ वगैरे पूर्वी काही घालत नव्हते, फक्त मेथी आणि ड्रायफ्रूट आणि तूप ह्याचंच काही ते भरड करायचे भाजून आणि त्याचेच लाडू वळून बाईला देत होते, बाळंतीण बाईला. आताच्या मुली म्हणजे अगदी आम्ही सुद्धा आलो त्यामध्ये, कडू काहीच खायला मागत नाही. त्यासाठी ही अशी पिठं घालून आणि त्याच्यामध्ये मेथी वगैरे हे साहित्य दाखवलं ते घालून थोडे लाडू कमी होतात कडू, त्यामुळे हे आता शक्यतो असे खाल्ले जातात लाडू. एवढे कडू लाडू पूर्वी खात होत्या बायका, आता नाही खात, त्यामुळे त्यांचं आरोग्य पण चांगलं आहे. आता डिलेवरीनंतर त्यांना काहीच त्रास होत नाही, इतके वयस्कर झाले तरी ते व्यवस्थित अगदी कामं करतात. आणि आता आम्ही नाही जमत. पीठ आपलं भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती रंग बदललेला आहे पिठाचा. अगदी कमी आचेवर आपल्याला 15 ते 20 मिनिटं सहज लागली. आता आपण गॅस बंद करूया आणि हे पीठ परातीमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे आपल्याला डिंक घ्यायचा आहे भाजून. तर डिंक आपल्याला जेवढा हा वाटीमध्ये आहे तेवढा एकदाच ओतायचा नाही आहे, कारण का डिंक थोडा थोडाच टाकायचा असतो, आणि तो थोडा थोडा टाकल्यानंतर त्याला तो फुलतो, तर त्याला ना जागा पाहिजे असते म्हणजे फुलण्यासाठी. जर तुम्ही एकत्र टाकलात तर तो असा एकामेकाला चिकटणार आणि तो फुलला जाणार नाही, मग लाडू खातावेळी ते आपल्या दाताला चिकटणार. त्यासाठी आपल्याला महत्त्वाची टीप आहे ही, की आपल्याला थोडा थोडा एवढा डिंक टाकायचा आहे. असं डिंक हलवून घ्यायचं आहे. चांगला डिंक फुलला पाहिजे. आता हा डिंक आपला झालेला आहे, छानपैकी अगदी फुललेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण एक पेला घ्यायचा आहे आणि पेल्याच्या साहाय्याने ह्याला ना असा क्रश करून घ्यायचा आहे बारीक.
बारीक, अगदी बारीक, म्हणजे आपल्या दाताखाली ना लाडू खाताना ना चिकटणार नाही, यासाठी याची ना पावडर करायची. मग ती हाताने वगैरे तुम्ही पण करू शकता, पण हाताला सगळं तूप लागेल आणि चिकटेल. त्यामुळे हा सगळ्यात सोपी आयडिया. पेला घ्यायचा आणि पेल्याने आपल्याला बारीक करून घ्यायचं. आपलं हे तूप आहे 2 चमचे, ते गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ना गूळ घालून घेऊया. गुळामध्ये खूप गुणधर्म आहेत. गूळ गरम पण आहे आणि आरोग्यासाठी गूळ एकदम चांगला. तर शक्यतो लाडवामध्ये आपल्याला गूळच घालायचा आहे. आणि आता ह्याचा ना आपण पूर्ण हा पाक नाही म्हणता येणार, एकतारी वगैरे असं साखरेसारखं काही नसतं. फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. हे बघा, आपला अगदी गूळ छानपैकी वितळलेला आहे. तर आता आपण हा सगळा गूळ, हे आपण पीठ भाजलं याच्यामध्ये आपण हा गूळ घालून घेऊया. आता हा आपण गूळ सगळा याच्यामध्ये घालून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण हे साहित्य जेवढं आपण सगळं तयार केलंय ते आपण घालून घेणार. ही खारीक पावडर, हलीम आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून नाही घ्यायचा आहे, अख्खाच हलीम आपल्याला घालायचा आहे. हे बेदाणे आहेत, बेदाणे पण आपल्याला घालून घ्यायचे. ओवा घालायचा आहे आणि ही ड्रायफ्रूट आपण पावडर केली ती, आणि ही अक्रोड आणि काजूची पावडर. आता आपल्याला सुकं खोबरं पण घालून घ्यायचंय. आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ हे एकत्र केलेली आहे मी. हे मकाणा आहे, तो आपण भाजून घेतलाय आणि मिक्सरला फिरवलाय. तो मकाणा पण घ्यायचा आहे. सर्व साहित्य अगदी वाया नाही घालवायचं, सगळं पुसून आपल्याला घ्यायचंय भांड्यामध्ये. आणि सर्वात शेवटी आपण ही मेथी, हा हलीम आपण आता घातलेला होता अगोदर, आणि आता हे आपण हा बघा आपण कसा डिंक अगदी बारीक केलाय, छानपैकी अगदी तुपामध्ये थोडा थोडा घालून फुलवून घेतला आणि आता पेल्याने बारीक केलाय. हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करायचंय आणि हे असं चमच्याने, गरम आहे गूळ गरम आहे, त्याला लगेच हाताने आपल्याला एकत्र करायचं नाही, नाहीतर हाताला फोड येतील, गूळ चिकटून बसतो. तर चमच्याने किंवा तुम्ही असं झारा वगैरे छोटा नाही तर पळीता असेल तर त्याने हे मिक्स करून घ्या. आणि आता आपण मिक्स झालेला आहे आपला. आता हे एका साईडला आपण असा हा ढीग घालून घेणार आहोत आणि एक साईडचं सगळं आपण मळून घेणार आहोत. आणि छोटे छोटे ह्याचे अबडधोबडच असे लाडू होणार आहेत, कारण हे आपण अगदी बारीक पावडर असं बनवलेलं नाही आहे. आणि ही एक साईड आपण अशीच ठेवायची आहे आणि एक साईडचं आपल्याला इकडून हे असं एकत्र करून हाताला कितपत सोसेल इतपत आपण हे असं हात घालून एकत्र करून आपला हा लाडू साईडला करून आपण हे लाडू वळून घ्यायचे.
कारण का गूळ आहे तो लगेच आपला असा घट्ट होईल आणि लाडू वळायला खूप कठीण जातील. त्यासाठी आपण हे एका साईडचं अगोदर करूया आणि हे असंच ठेवूया. लाडू आपण वळायला घेऊया. दोन हाताने सुद्धा वळू शकता, पण आपल्याला एका हाताने आपले लाडू सहज वळले जातात. तुम्ही बघू शकता एका हाताने सहज लाडू वळला जातोय. पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते, म्हणजे आपलं साहित्य अगदी परफेक्ट प्रमाणात झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी सहज एका हाताने सुद्धा लाडू वळला जातोय. हे बघा, आता हे सगळे लाडू तुम्हाला मी वळून दाखवते. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट प्रमाणात माप झालं, आपल्या साहित्याचं माप व्यवस्थित झालंय. अगदी सहज एका हाताने सुद्धा लाडू वळता येतोय. म्हणजे पाक आपला कुठेही कडक वगैरे झालेला नाहीये. गूळ अगदी बरोबर परफेक्ट प्रमाणात आपले लाडू झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आणि आकार सुद्धा अगदी गोल आलाय. अबडधोबड मी बोलली होती पण नाही आलेला आहे. हे बघा, लहानांपासून तर वयस्कर माणसांपर्यंत हे लाडू कोणीही खाऊ शकतील. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागेल आणि मी अचूक प्रमाणात कसे लाडू बनवले ते तुम्ही बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुम्हाला मी नवीन रेसिपी ज्या तुम्हाला घेऊन येईन त्या तुम्हाला दिसतील. आणि छान छान कमेंट करा, कसे लाडू बनवले ते बघा आणि तुम्ही नक्की बनवून बघा. आणि थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू नक्की आवर्जून खा. धन्यवाद.